नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 18,000 प्लस जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता, तर विविध जिल्ह्यांच्या जाहिराती हळूहळू प्रसिद्ध होत आहेत। याकरिता जी तुम्हाला पात्रता सांगितलेली वयोमर्यादा परीक्षा होणार नाही, तुमच्या मार्कानुसार 10वी 12वीच्या मार्कानुसार तुमचा किंवा अनुभव असेल तर त्यानुसार सिलेक्शन होणार आहे। त्याकरिता स्थानिक रहिवासी अट घातलेली आहे आणि वयोमर्यादा 18 ते 35 सांगितलेली आहे। याकरिता परीक्षेचा या फॉर्म भरण्याकरिता, जाहिरातीचा फॉर्म भरण्याकरिता महत्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहेत या संदर्भात आपण तुम्हाला डिटेल मध्ये माहिती देणार आहोत। कारण तर या डॉक्युमेंट मध्ये एक जरी डॉक्युमेंट तुमचं विसरला असेल तर तुमचं अंतिम निवड यादीमध्ये विचार केला जाणार नाही, असं त्यांनी सूचना नमूद केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे किंवा जोडायचे आहेत फॉर्म भरताना, याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, चॅनल आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। जी जाहिरात येणार आहे अंतर्गत आणि सरळ सेवा अंतर्गत 128 आणि सरळ सेवेची 272 पदाची, याकरिता अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे। रेग्युलर प्लस मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे। आयसीडीएस संगणक विषयासहित ही बॅच आपल्याला परचेस करता येणार आहे। यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। जे विद्यार्थी बॅचला ऍडमिशन घेणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स आपण फ्री मध्ये देणार आहोत। व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, म्हणजेच की तुम्हाला लाईव्ह मध्ये जर पाहता आलं नाही लेक्चर तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये, यामध्ये मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। ओके, जास्त वेळ न घेता जी महत्वाची कागदपत्राची लिस्ट आहे आपण बघू शकता। तुमच्याकडे गॅस कार्ड, बँक पासबुक जाहिरातीच्या दिनांकाच्या 1 महिन्या अगोदरच असायला पाहिजे। बघा, परत परत सांगतोय। त्यानंतर घर टॅक्स पावती, घर भाड्याने असल्यास घर मालकाची ऍफिडेव्हिट केलेली कॉपी असणे गरजेचं आहे। तुम्ही स्थानिक रहिवासी आहे का नाही यावरून तुमचं समजणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रिक बिल असेल चालेल, राशन कार्ड नाव नमूद असायला पाहिजे तुमचं, आधार कार्ड, ओरिजिनल आधार कार्ड, त्याची झेरॉक्स। त्यानंतर पुढे दिलेला आहे शाळा सोडल्याचा दाखला, ओके, लिव्हिंग सर्टिफिकेट कोणतंही चालेल, 10वी 12वी ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशनचं। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, ओके, मॅरिड असाल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्यामध्ये पण 2च अपत्य असतील तरच फॉर्म भरता येणार आहे शासकीय नियमानुसार। विधवा असतील तर त्यांना संबंधित जोडलेली कागदपत्रे, मृत्यू दाखला आणि प्रतिज्ञापत्र पण जोडावं लागणार आहे। यामध्ये तसं नमूद केलेलं आहे, तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। त्यानंतर इयत्ता 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, मार्क मेमो। त्यानंतर 12वीचं मार्कशीट, समकक्ष विद्यापीठ मार्कशीट, ओके, ग्रॅज्युएट जर असाल तर विद्यापीठाची मार्कशीट, पदवी मार्कशीट, पदव्युत्तर मार्कशीट, पीजी असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर। त्यानंतर डीएड बीएड झाला असेल त्याचे पण गुण आहेत, 5-5 गुण दिलेले आहेत, त्याचा एक फायदा तुम्हाला होणार आहे। बघा, शिक्षणाचा फायदा कुठे, तुम्हाला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये अनुभवाची पण आत घातलेली आहे। त्यासोबतच ज्यांच्याकडे MSCIT उत्तीर्ण आहे, संगणक प्रमाणपत्र आहे, त्यांना 5 मार्क दिलेले आहेत। शासकीय अनुभव असेल, तुम्ही मदतनीस म्हणून काम केलं असेल एवढे दिवस, तुम्हाला अंगणवाडी सेविकेसाठी फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला 5 मार्क वाढीव दिले जाणार आहेत। त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विजे, NTB NTD EWS, सामाजिक SC BC असेल, यांचा प्रवर्गामध्ये असेल त्याचं पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। बघा काय काय, 10वी 12वी कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर कॅटेगरी मध्ये असाल तर शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर राशन कार्ड, आधार कार्ड, घरपावती टॅक्स, घर टॅक्स पावती, गॅस कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स असणं गरजेचं आहे। एवढे सारे तुम्हाला डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागणार आहे अर्ज करता वेळेस। अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, त्यावर क्रमाने क्रमांक टाकावे व सदरच्या तक्त्यात संबंधित कागदपत्रासमोर नोंदवावे, त्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्यानंतर अर्जदाराची सही आणि नाव नमूद करायचं आहे।
छाननी अहवाल सेविका मदतनीस पदाकरिता उमेदवाराचे नाव, माहेरचे नाव बदललं असेल तर सासरचे नाव काय आहे ते पण नमूद करायचंय, वास्तव्याचा पुरावा द्यायचा आहे, सध्या तुम्ही कुठे राहता। त्यानंतर गॅस कार्ड, बँक पासबुक जाहिरातीच्या दिनांक 1 महिन्या अगोदरचा असायला पाहिजे। बघा 1 महिना नमूद केलेला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत। त्यानंतर घर टॅक्स पावती, इलेक्ट्रिक बिल याचं पण गुण बघा, गुण पण तुम्हाला सांगितलेले आहे। 12वी करिता 12वी मार्कशीट 5 गुण, 60% पेक्षा जास्त असेल तर, पदवी मार्कशीट 4 गुण, पदव्युत्तर मार्कशीट 2 गुण, डीएड बीएड असेल तर 2-2 गुण असे 75। त्यानंतर शासकीय अनुभव असेल तर 5 गुण, कॅटेगरी मध्ये असेल तर 10 गुण। ओके, विधवा अनाथ यांच्यासाठी 10 गुण दिलेले आहेत। 25 75 25 चा फॉर्म्युला आहे। उमेदवारास परत श्रीमती 2025 अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी अर्ज प्राप्त केला आहे करिता पोहोच पावती देण्यात येणार आहे। ओके, ही पण तुम्ही सेव्ह करून ठेवायची आहे। परत त्यांचा सक्षम अधिकाऱ्याचा सिक्का वगैरे पण यामध्ये नमूद केलेला आहे। ठीक आहे, संपूर्ण डॉक्युमेंट काढून घ्यायचे आहेत, नसतील तर ओरिजिनल आणि तुम्हाला झेरॉक्स पण सोबत ठेवणं गरजेचं आहे। त्यासोबतच सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असेल, सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत करिता रेग्युलर प्लस मेंटरशिप बॅच पण आयसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषयामध्ये इन्क्लूड असणार आहे। सेम वैशिष्ट्य आहेत। याकरिता फक्त तुम्हाला अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता 8010457776 801045777760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे। आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। ओके, धन्यवाद सर्वांचे। नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। थँक्यू।